₹10 तिकीट आहे दे. सो नमस्कार, मालवण सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आता मी आलेले रॉक गार्डन मालवण येथे आणि इथे आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ₹10ची तिकीट काढावी लागते. त्यानंतर हे एंट्री आहे. इकडे बघू शकता तुम्ही, या साईडला म्युझिकल फाउंटन आहे, सेल्फी पॉईंट आहे आणि त्या साईडला गेल्यानंतर प्ले एरिया आहे लहान मुलांसाठी आणि वॉशरूम वगैरे. सो आपण पहिल्यांदा इकडे म्युझिकल फाउंटन आहे का बघायला मिळते का पाहूया आणि सेकंड म्हणजे सेल्फी पॉईंट. सो या दोन गोष्टी इकडे आपण पाहणार आहोत. आता मला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईसारख्या ठिकाणी गार्डन वगैरे असतात, पण इकडे हा रॉक गार्डन खूप प्रसिद्ध आहे मालवणमध्ये. तर म्हटलं आपण तो एक्सप्लोर करूया. कर्णाची फुलं, याला कर्णाची फुलं म्हणतात. बऱ्याच लोकांना माहीत असतील कर्णाची फुलं. छान वाटते. पूर्ण माझ्यासाठी हा रॉक गार्डन नवीन आहे, मालवण नवीन आहे, त्यामुळे मी मालवणमधल्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. सो बघूया आपल्या पुढे पुढे जाऊन काय काय पाहायला मिळते. स्पेशली मी मालवणकर सोबतच फिरायला आले, त्यामुळे इकडचे बरेचसे प्लेसेस त्यांनी मला सांगितले. सो म्हणूनच मी एक एक प्लेसेस एक्सप्लोर करते. वाव, चाफ्याचं झाड. चाफा. युनिक युनिक झाडं त्यांनी ठेवली. वा, स्वस्त आहे. युनिक युनिक झाडं आहेत सगळी. इथून समोर समुद्राचा व्ह्यू इतका सुंदर दिसतोय तो बघा. कदाचित हे सेल्फी पॉईंट असावं असं मला वाटतं. इफ आय एम रॉंग, जर मी काही रॉंग असेल तर मला तुम्ही कमेंट. वाव, इथून उभं राहिल्यानंतर पूर्णपणे आपल्याला हा रॉक गार्डन दिसतो, सनसेट दिसतो, त्या बाजूचा समुद्र दिसतो आणि पाठीमागचा समुद्राचा व्ह्यू दिसतो. सगळ्या गोष्टी इथूनच दिसतात. सो इथून तुम्ही आल्यानंतर या पॉईंटवरून तुम्ही रॉक गार्डनचे ईच अँड एव्हरी पॉईंट बघू शकता. सो एक मिनटं या, तुम्हाला मी तिथला समुद्र पण दाखवते. थोडा थोडा दिसतो. वाव, तिथे वरती उभं राहून सुद्धा लाईट हाऊस टाईप आहे, तिथून सुद्धा समुद्र दिसणार आहे आपल्याला. तोही तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. सो चला. बापरे, मालवणमध्ये इतके जवळजवळ प्लेसेस फिरण्यासारखे आहेत मला माहीत नव्हतं, पण आता समजलंय. सो पुन्हा पुन्हा येणं नक्की होणार माझं. वाव, समुद्र इतका शांत झालाय ना. मी आता भरते की ओहोटी आहे? ओहोटी. पुढे जाऊन कळलं. कदाचित ओहोटी असते असं मला वाटतं. पहिल्यांदा आपण त्या पॉईंटला उभं राहू, आता समुद्राचा व्ह्यू बघून घेऊया. रॉक गार्डन म्हणजे इकडेच आहे सगळे जे रॉक्स आहेत ना, हे लोक येतात ना. रॉक म्हणजे हे जे दगड इथे 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 पुढे. म्हणजे लोक रॉक करायचं, तुम्ही त्याला रॉक गार्डन नाव अरे देता? रॉक करायला नाही, रॉक म्हणजे दगड. ओके, मग ते दगडांचं ते हे होऊन म्हणून मला रॉक गार्डन म्हणतात. ओके, हे इथे दगड आहे. स्पेशली कातळ आहे इकडे. कातं नाही, कातं वेगळं. तिथे उभं राहून तुम्ही बंद केलं तिथे अलाउड नाही, ते लाईव्ह गार्डसाठी. ओके. सो फायनली इथे रॉक गार्डनला आल्यानंतर तुम्ही इथून बसून समुद्राचा आनंद घेऊ शकता. पहिली गोष्ट, हा मालवण समुद्र आहे ना आणि देवबाग समुद्र दुसरीकडे राहिला. दे घ्या, एकच आहे. ओके, पण स्पेशली हे मालवणच्या अगदी नियर बाय, त्यामुळे ह्याला मालवण समुद्रच म्हणतात. पूर्ण अथांग पसरलेला हा मालवण समुद्र, समोर सिंधुदुर्ग किल्ला, तिकडे बोटिंग, इकडे पूर्ण सुंदर सनसेट. आहा, काय व्ह्यू दिसतोय. आणि त्या बाजूला पूर्ण रॉक गार्डन. एक नंबर आहे ना. आणि हे आता मी जिथे बसले ना, याला रॉक म्हणतात. सो याच्यामुळे याला रॉक गार्डन हे नाव पडले कदाचित, बरोबर? मग असंच काहीतरी आहे. जर मी काही चुकीचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये कळवा की का नाव पडलं. मला जर मालवणकर किंवा स्पेशली टुरिस्ट लोक जर हा व्हिडिओ बघत असतील तर मला सांगा की या गार्डनला रॉक गार्डन हे नाव का पडलेलं आहे. टॉपची कमेंट मी नक्की पिन करेन. सो आता मी थोडंसं रिलॅक्स होते, थोडा इथला अनुभव घेते आणि तुमच्यासोबत कनेक्ट होतेच.
आता आपण रॉक गार्डनचा या साईडचा व्ह्यू बघणार आहोत, जिकडे प्ले एरिया आहे आणि इकडून पण खूप सुंदर सनसेट दिसतो. याला सनसेट व्ह्यू म्हणतात. हे मस्त सुंदर असं इथे मध्ये गार्डन आहे. तुम्हाला मी प्ले एरियामध्ये घेऊन जाते, जिकडे लहान मुलं खेळतात. आणि इथे मला खूप इच्छा होती मालवणला आल्यानंतर ते मालवणच्या ठिकाणी फोटो काढण्याची. सो माझी ती इच्छा पूर्ण झाली. तिथे आता मी फोटो काढणार आहे. सो या गार्डन एरियामध्ये तुम्हाला हे ते फोटो सेशनसाठी ते मी सेल्फी पॉईंट म्हटलं होतं ना, चला दाखवते तुम्हाला सेल्फी पॉईंट. समोरून दाखवते. हा प्लेग्राऊंड एरिया आहे आणि इथे समोर हा सेल्फी पॉईंट आहे. मालवण, वाव. ते बघा त्या साईडला समोर तिकडे प्लेग्राऊंड एरिया आहे. वेट तुम्हाला मी इकडून दाखवते. हा सनसेट व्ह्यू एक नंबर. प्लेग्राऊंड एरिया हा इकडे समोर प्लेग्राऊंड एरिया आहे. म्हणजे खूप सुंदर आहे सगळं काही. सो या सेल्फी पॉईंटसाठी तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा. आता मी इथे नंबर लावते सेल्फी पॉईंटसाठी. तर हा आहे पूर्ण प्लेग्राऊंड एरिया. इथे लहान मुलांसाठी खेळायला खूप सुंदर अशी जागा आहे. एक खास समुद्र संदेश पण तुमच्यासाठी इथे आहे. वाव. खास पर्यटकांसाठी रॉक गार्डनचा हा मी ब्लॉग घेऊन आली होती. सो हे आपलं रॉक गार्डन मालवणमधलं तुम्हाला कसं वाटलं आणि रॉक गार्डन का म्हटलं जातं तुम्हाला आत्ता सांगते. रॉक म्हणजे दगड, स्पेसिफिकली तिथे समुद्राच्या बाजूला जे दगड आहेत त्याच्यामुळे याला रॉक गार्डन म्हटलं जातं. सो आहे ना खूप सुंदर, मला तर खूप आवडलं. सो पर्यटकांना आवर्जून सांगेन तुम्ही रॉक गार्डन नक्की व्हिजिट करा. समुद्र सगळं काही एकाच ठिकाणी आहे. आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. पण धन्यवाद. बाय. रॉक गार्डनच्या जस्ट बाहेरच आहे ना, हे असं खाऊसाठी आपल्याला खाण्यासाठी खूप काही काय आहे. स्वीट कॉर्नर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. सो इथे तुम्ही मिक्स गोळा द्या, मिक्स. सो मी पण एक मिक्स गोळा ट्राय करते, स्पेशली मालवणकर सोबत. काय बोलशील, कसं आहे मालवण? मला येस. मालवणात सगळे पुण्याचे लोक येतात, कोल्हापूरचे लोक येतात, जास्त करून पुण्याचे लोक येतात. ते बोलतात ना पुणे 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 करत असतात सारखे. तेच लोक समुद्र फिरायला शेवटी मालवणला येतात. नसतो जे मुंबईला नाव उडवतात समुद्र म्हणून काय झालं, आणि स्वतः कोकणात येऊन समुद्रामध्ये या. येस, परफेक्ट बोलला. सो कोणत्याही गोष्टीला स्पेशली नावं ठेवू नये, हा गुड संदेश आहे. बास.